पेज नंबर 3 वरील सोडवलेली उदाहरणे मधील 3 क्रमांकाचे एक्झाम्पल आपण बघणार आहोत. एक्झाम्पल आहे 15x अधिक 17y बरोबर 21 आणि 17x अधिक 15y बरोबर 11. सोडवलेली उदाहरणे. आता हे एक सामायिक समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. तर एक सामायिक समीकरण सोडवत असताना उत्तराची सुरुवात करत असताना दिलेले दोन्ही समीकरण आपल्याला एकाखाली एक मांडून त्यांना क्रमांक 1 व क्रमांक 2 अशी नावं देऊन घ्यायची. आता सोडवत असताना या ठिकाणी आपण बघायचं एक्सचा सहगुणक वायला आहे आणि वायचा सहगुणक एक्सला आहे. अशा वेळेस हे समीकरण आपल्याला डायरेक्ट सोडवता येत नाहीत. म्हणजे याच्या अगोदरची जी समीकरणं होती ती आपण लोप करून सोडवत होतो किंवा बेरीज वजाबाकी करून एका समीकरणाला आपण त्या ठिकाणी घालवत होतो. पण या ठिकाणी आपण डायरेक्ट बेरीज किंवा वजाबाकी करून समीकरण घालवू शकत नाही. तर या ठिकाणी आपल्याला या समीकरणांची एकदा बेरीज करायची आहे आणि एकदा वजाबाकी करायची आहे. बेरीज आणि वजाबाकी केल्यानंतर आपल्याला नवीन 2 समीकरणे मिळतात. ती समीकरणे आपल्याला सोडवायची आहेत. चला तर मग सोडवूयात. समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू. (15x अधिक 17y बरोबर 21) 17x अधिक 15y बरोबर 11. 32x अधिक 32y बरोबर 32. 32x अधिक 32y बरोबर 32 आला आहे. तर आपण आता या ठिकाणी दोन्ही बाजूंना 32ने भागू. कारण हे आपल्याला 32 नको आहे. आपल्याला x आणि yचा जो सहगुणक आहे तो आपल्याला छोट्या नंबरमध्ये पाहिजे. त्यासाठी आपण हे 32 घालवूयात. प्रत्येक ठिकाणी 32 आहे आणि 32ने भागल्यानंतर हे 32 निघून जाणार आहे. 32x भागिले 32 दोन्ही बाजूंना भागायचं आहे. 32y भागिले 32 बरोबर 32 भागिले 32. मिळालेलं समीकरण असणार आहे आपलं 1x अधिक 1y बरोबर 1 म्हणजेच x प्लस y बरोबर 1. हे समीकरण नंबर झालं 3. तसंच हेच वरचे 2 समीकरणांची आपल्याला वजाबाकी करून अजून एक समीकरण मिळवायचं आहे. समीकरण 1 वजा 2 करू. 15x अधिक 17y बरोबर 21. 17x अधिक 15y बरोबर 11 यांची करायची आहे आपल्याला वजाबाकी. आता वजाबाकी करत असताना या ठिकाणी या खालच्या समीकरणाचे सगळे साईन बदलतात. कसे बदलतात? वजा अधिक वजा अधिक वजा वजा अधिक वजा वजा. म्हणजे आपल्याला आपण वजाबाकी करतोय तर हे याच्यातून घालवणार आपण. 17मधून 15 गेले वजा 2x. 17मधून 15 गेले अधिक 2y बरोबर 1 गेले 0 2तून 1 गेला 1 उरले 10. या ठिकाणी दोन्ही बाजूंना या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 10 आहे. तर 2च्या पाड्यामध्ये 10 असल्यामुळे आपण या ठिकाणी दोन्ही बाजूंना 2ने भागू. 2ने भागलं असता काय येतं बघूयात. 10 भागिले 2. आपलं उत्तर असणार आहे वजा x अधिक y बरोबर 5. हे झालं आपलं समीकरण नंबर 4. आता आपल्याला समीकरण नंबर 3 आणि समीकरण नंबर 4 ही 2 नवीन एक सामायिक समीकरणे मिळालेली आहेत. ह्या 2 समीकरणांची परत आपल्याला बेरीज करून एक्सची किंमत काढायची आहे आणि वायची किंमत काढायची आहे. चला तर काढूयात. समीकरण 3 अधिक 4 करू. समीकरण 3 काय आहे बघा. समीकरण 3 आहे x प्लस वाय बरोबर 1 अधिक समीकरण 4 काय आहे वजा x अधिक y बरोबर 5 आहे. हे समीकरण सोडवायचं आहे आपल्याला.
आता हे समीकरण बघा काय येतं, एक्स एक्स ह्या ठिकाणी कॅन्सल होतो, हा एक वाय आणि हा एक वाय, 2y बरोबर 6 येतं. 2y बरोबर 6, 2y बरोबर 6, तर y बरोबर 6 भागिले 2, तर y ची किंमत येते 3. y बरोबर 3 ही किंमत समीकरण 4 मध्ये ठेवू. समीकरण काय आहे? 4 आपल्याला नवीन मिळालेलं आहे. वजा x अधिक y बरोबर 5. y ची किंमत आहे वजा x अधिक y ची किंमत निघालेली आहे 3 बरोबर 5. वजा x बरोबर 5, हे अधिक 3 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ना 5 मधून वजा होईल. मग वजा x बरोबर 2. तर x बरोबर हे वजाचं xचं जे चिन्ह आहे वजा ते 2ला जाईल. हे xची व्हॅल्यू आली वजा 2. तर x आणि कॉमा y इज इक्वल टू, आपल्याला x ची किंमत भेटली आहे वजा 2 आणि y ची किंमत भेटली आहे 3. ही ह्या दिलेल्या समीकरणाची उकल आहे. दिलेल्या समीकरणाची x आणि y च्या या चलाच्या किमती आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करायला विसरू नका चॅनेलला.